नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल दिलीप पाटील, गोंदेगाव तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी आज उभा आहे मका शेताच्या प्लॉटमध्ये। जसं शेतकरी मित्रांनो, शेतकरी समृद्ध होण्यासाठी आमचा जो अट्टाहास आहे, मागील वर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये एका एकरमध्ये 67 क्विंटल मका घेतलेला होता एका एकरमध्ये, आणि आज रोजी आमचं टार्गेट आहे 100 क्विंटल। आणि 100 क्विंटल टार्गेट हे आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलं आहे। शेतकऱ्यांना थोडं नवल वाटतं आहे, पण आम्ही तो प्रयोग केला आहे। आणि ह्या प्लॉटमध्ये आम्ही काही सीड्स ट्रीटमेंट केलं आहे। त्या सीड्स ट्रीटमेंटचा पहिल्या प्रयोगामध्ये आम्ही आज यशस्वी झालो आहे। तेच तुम्हाला मी दाखवणार आहे आज, की आम्ही सीड ट्रीटमेंटमध्ये पहिल्या प्रयोगामध्ये कसे यशस्वी झालो आहे। तुम्ही जरी शेतकरी नसाल मित्रांनो, तरी तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि एका एकरमध्ये तो 100 क्विंटल मका तो काढण्यासाठी उत्स्फूर्त झाला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही जे ट्रीटमेंट केले मित्रांनो, आता आज रोजी दिनांक आहे 25/10/2025 आणि ही मका लागवड केली आहे 18/10/2025, म्हणजे आज रोजी कंप्लीट 8 दिवस या मक्याला झालेला आहे। आणि 8 दिवस या मक्याला झालेला असताना आम्ही याच्यावर जो सीड ट्रीटमेंट केले आहे, त्या सीड ट्रीटमेंटमध्ये फक्त 8 दिवसामध्ये मक्याची जे मेन मूळ आहे ती किती वाढली आहे ते मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो। हे पहा मित्रांनो, हे झाड आहे मक्याचं आणि ही मूळ आहे पहा। आता माझ्याकडे टेप वगैरे तर काही नाही मित्रांनो, पण मी तुम्हाला दाखवतो। तू कट झाली, इथून एक कट झाली मित्रांनो, थोडी कट झाली, 3-1 इंच कट झाली, पण जाऊ दे, आता कोरता कट झाली ते। हे बघा, हे पहा मित्रांनो, कंप्लीट 1 फूट 8 दिवसामध्ये 1 फूट ही मूळ झालेली आहे। आणि झाडाची ग्रोथ पहा तुम्ही, झाडाची ग्रोथ पहा। ही अशी, हे दुसरी मूळ आहे, ही खाली गेली मित्रांनो, ही बेडवर आहे। आणि या पहिल्या प्रयोगामध्ये आज आम्ही सक्सेस झालो आहे मित्रांनो। असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि एकरी 100 क्विंटल टार्गेट ठेवण्यासाठी पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे। आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ, की जेणेकरून त्यांना सुद्धा मका एकरी 100 क्विंटल काढण्यासाठी मदत होईल। लवकरच आम्ही यूट्यूब चॅनलवर सगळे व्हिडिओ टाकणार आहेत। धन्यवाद।